गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं तर रेग्युलर फॉल्सी मेथड किंवा फॉल्स पोझिशन मेथडचं एक एक्झाम्पल घेतलं होतं आणि न्यूटन रॅप्सन मेथडची प्रोसिजर राईट डाऊन करून दिली होती. पहा, तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घेतली असेल. प्रोसिजर एकदा व्यवस्थित वाचायची. आजच्या लेक्चरमध्ये न्यूटन रॅप्सन मेथडचं आपण एक एक्झाम्पल घेणार आहे. त्यालाच काय म्हणतात, NR मेथड. अदर नेम आहे न्यूटन रॅप्सन मेथडचं. काय म्हणायचं आहे, NR मेथड. जर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलं तुम्हाला की फाइंड द रूट्स बाय यूजिंग NR मेथड, तर याचा मीनिंग काय होतो, न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे. सो मी क्वेश्चन पहा ब्लॅकबोर्डवर राईट डाऊन करून ठेवला आहे. कशाने सॉल्व करायचं आहे तुम्हाला, न्यूटन रॅप्सन मेथडने. त्यासाठी अगोदर तुम्ही प्रोसिजर व्यवस्थित रीड करायची आहे. प्रोसिजरमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय करता तुम्ही, x0 फाइंड आउट करता. आता ह्या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी x0 दिलेला आहे. पहा, x0 इज इक्वल टू 3.5. नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला, f ऑफ x0 आणि f डॅश x0 फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करता, x1 फाइंड आउट करता. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ x1, x0 मायनस f ऑफ x0 डिवायडेड बाय f डॅश ऑफ x0. नेक्स्ट काय करता, सिमिलर प्रोसिजरनी x2, x3, x4 तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. आणि तुमचं रूट स्टॉप कुठे होणार आहे किंवा प्रोसिजर स्टॉप कुठे होणार आहे, जेव्हा दोन्ही रूट नियर अबाउट ॲटलिस्ट 3 डेसिमलपर्यंत असतील तेव्हा तुम्हाला तुमचे इटरेशन्स काय करायचे ते स्टॉप करायचे. ठीक आहे. चला एक्झाम्पल सॉल्व करूया. गिवनमध्ये काय दिलं आहे, फाइंड द रियल रूट करेक्ट टू द 3 decimal places of the equation x cube minus 8x minus 4 which becomes equal to 0 near x0 is equal to 3.5 using Newton Raphson मेथड. आता इथं कशाचा यूज करायचा आहे, न्यूटन रॅप्सन मेथडचा यूज करायचा आहे. सो न्यूटन रॅप्सन मेथडसाठी तुम्हाला काय लागणार आहे, फर्स्टली f ऑफ x लागणार आहे आणि f डॅश ऑफ x लागणार आहे. कशासाठी, f ऑफ x0 आणि f डॅश ऑफ x0 फाइंड आउट करण्यासाठी. सो f ऑफ x काय येईल, गिव्हन दॅट काय गिव्हनमध्ये f ऑफ x विच बिकम्स इक्वल टू काय येईल, इक्वेशन दिले पहा, x क्यूब मायनस 8x मायनस 4. दॅट इज f ऑफ x इज x क्यूब मायनस 8x मायनस 4. हा झाला तुमचा गिव्हन x0 अँड x0 काय 3.5 आहे. नेक्स्ट काय फाइंड आउट करता तुम्ही, f ऑफ x0 फाइंड आउट करता. therefore f ऑफ x0 दॅट इज f ऑफ 3.5. कसं फाइंड आउट करणार, f ऑफ 3.5, f ऑफ x गिव्हनमध्ये दिलेला आहे, तिथे फक्त xच्या जागेवर 3.5 सबस्टिट्यूट करायचं आहे. f ऑफ 3.5 किती येईल, 3.5चं क्यूब मायनस 8 इंटू 3.5 मायनस 4 विच बिकम्स इक्वल टू. आता कॅल्सीवर प्रत्येकाने ही व्हॅल्यू काय करायचे, फाइंड आउट करायचे. नेक्स्ट f डॅश x फाइंड आउट करावं लागेल. व्हॉट इज f डॅश x, f ऑफ x हा आहे, त्याला काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्सनी काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. सो x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3x स्क्वेअर मायनस 8 आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. मायनस 8xचं डेरिव्हेटिव्ह फक्त 8 राहील आणि x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह तुम्हाला शिकवायचं म्हटलं की मला 12वीमध्ये जावं लागेल. सो एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित पाहायचे ते पहा. इथं डेरिव्हेटिव्ह मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आल्याशिवाय पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही आहे. ठीक आहे. सो f ऑफ xचं डेरिव्हेटिव्ह झालं, f डॅश ऑफ x इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 8. नेक्स्ट काय फाइंड आउट करता, f डॅश ऑफ x0 दॅट इज f डॅश ऑफ 3.5. कसं फाइंड आउट करणार, f डॅश ऑफ 3.5, जी f डॅश ऑफ xची व्हॅल्यू आहे तिथं xच्या जागेवर 3.5 सबस्टिट्यूट करणार. दॅट इज 3 इंटू 3.5चा स्क्वेअर मायनस 8. ही व्हॅल्यू सेपरेटली कॅल्सीवर कॅल्क्युलेट करायची आहे. पहा, मी डायरेक्टली व्हॅल्यू सांगते तुम्हाला काय येते आहे. f ऑफ x0 आला आहे तुमचा 10.875 and f dash of x0 आला है 28.75.
ठीक आहे, गिवनसाठी काय काय लागते ते फाइंड आउट करून घेतलं. पहा आपण एफ ऑफ एक्स गिवनमध्ये दिला, एफ ऑफ एक्स नॉट फाइंड आउट केला, एफ डॅश ऑफ एक्स नॉट फाइंड आउट केला. नेक्स्ट आता काय करायचं आहे, फर्स्ट ॲप्रॉक्सिमेशन. काय करता फर्स्ट ॲप्रॉक्सिमेशनमध्ये तुम्ही, फर्स्ट ॲप्रॉक्सिमेशन कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. नेक्स्ट एफ ऑफ एक्स नॉट झाला, एफ डॅश ऑफ एक्स नॉट झाला. बाय युझिंग फॉर्म्युला x1 इज इक्वल टू एक्स नॉट मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स नॉट. एक्स नॉटची व्हॅल्यू किती आहे पहा, 3.5 मायनस एफ ऑफ एक्स नॉट ऑलरेडी आपण फाइंड आउट केला. एफ ऑफ एक्स नॉट किती आलाय, 10.875 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स नॉट पण फाइंड आउट केला, किती आलाय 28.75. नेक्स्ट स्टेपला काय करणार तुम्ही, आता या दोन्ही व्हॅल्यूंची डिव्हिजन करणार आणि 3.5 मधून ती व्हॅल्यू काय करायची, सबस्ट्रॅक्ट करायचे. सो मी डायरेक्टली व्हॅल्यू सांगते, पहा किती येते, 3.1217 येते. पहा x1 ची व्हॅल्यू 3.1217. काय करायचं आहे, या दोन्हींचे डिव्हिजन करायचे आणि ही जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू 3.5 मधून सबस्ट्रॅक्ट करायची आहे. ती व्हॅल्यू येईल तुमची 3.1217. नेक्स्ट काय करता आता तुम्ही, x1 फाइंड आउट झाला. नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशनसाठी तुम्हाला x2 फाइंड आउट करायचं आहे आणि फॉर्म्युला काय, xn+1 असेल, xn+1 xn मायनस एफ ऑफ xn डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्सएन. नेक्स्ट तुम्हाला काय करायचे, ॲप्रॉक्सिमेशन फाइंड आउट करायचे. ती यांची व्हॅल्यू काय काय सबस्टिट्यूट करणार आहे, 1 2 3 4 अप टू सो ऑन. जर n ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला x2 फाइंड आउट होईल. मग n 1 असताना इथं काय लागणार आहे, x1 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x1 लागणार आहे. सो इथं x1 फाइंड आउट झाला आहे. मग तुम्हाला काय फाइंड करावं लागेल, नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशनसाठी एफ ऑफ x1 आणि एफ डॅश ऑफ x1 फाइंड आउट करावं लागणार आहे. चला एफ ऑफ x1 फाइंड आउट करूया. एफ ऑफ x1 विच बिकम्स इक्वल टू, म्हणजेच काय, एफ ऑफ 3.1217 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 3.1217 काय येईल, आता एफ ऑफ एक्स तुम्हाला माहिती आहे काय, x³ मायनस 8x मायनस 4. तिथे तुम्हाला एफ ऑफ 3.1217 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ही व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मध्ये काय करायची, सबस्टिट्यूट करायची. नेक्स्ट काय व्हॅल्यू येईल पहा, 3.1217 चा क्यूब मायनस 8 इंटू 3.1217 मायनस 4. कॅल्सीवर व्हॅल्यू काय करा, फाइंड आउट करा. काय येते मी सांगते, पहा एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू किती येते तुमची, 1.4474 येते. नेक्स्ट सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे, एफ डॅश ऑफ x1 फाइंड आउट करायचं आहे. एफ डॅश ऑफ x1 कसा फाइंड आउट करणार, एफ डॅश x फाइंड आउट केलं आहे, पहा 3x² मायनस 8 आला. एफ डॅश ऑफ x1 दॅट इज एफ डॅश ऑफ 3.1217 कशामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, एफ डॅश ऑफ x मध्ये. सो 3 इंटू 3.1217 चा काय स्क्वेअर मायनस 8. ही पण व्हॅल्यू तुम्ही काय करायचे, कॅल्सीवर कॅल्क्युलेट करायचे. पहा एफ डॅश ऑफ x1 ची व्हॅल्यू होती 21.2350. नेक्स्ट आता पहा x1 फाइंड झाला, एफ ऑफ x1 झाला, एफ डॅश ऑफ x1 झाला. नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशन मध्ये तुम्ही काय फाइंड आउट करणार आहे, मी ड्रॉप करते. पहा आता हे एफ ऑफ x1 झाला, एफ डॅश ऑफ x1 फाइंड आउट झाला. नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशन मध्ये तुम्हाला x2 फाइंड आउट करायचं आहे. सो सेकंड ॲप्रॉक्सिमेशन, सेकंड
ॲप्रॉक्सिमेशन काय फॉर्म्युला येईल पहा, x2 इज इक्वल टू x1 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x1. नेक्स्ट स्टेपला काय होईल, x2 इज इक्वल टू x1ची व्हॅल्यू किती आली आहे 3.1217 3.1217 मायनस एफ ऑफ x1 पहा इथं कॅल्क्युलेट केला आहे 1.4474 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x1 किती आला आहे 21.2350. ही पण व्हॅल्यू काय करायची आहे तुम्हाला कॅल्सीवर कॅल्क्युलेट करायची आहे. सो मी डायरेक्टली व्हॅल्यू सांगते पहा, x2 ची किती येते आहे, x2 ची व्हॅल्यू येते पहा 3.0535. नेक्स्ट काय करता तुम्ही, एफ ऑफ x2 फाइंड आउट करता, दॅट इज एफ ऑफ x2 इज इक्वल टू एफ ऑफ 3.0535 विच बिकम्स इक्वल टू, आता ही कशी एफ ऑफ x2 फाइंड आउट करणार, एफ ऑफ xच्या जागेवर 3.0535 सबस्टिट्यूट करणार. आता मी इथं एफ ऑफ x रब केला आहे, तुम्हाला माहिती आहे काय येते, सो 3.0535 चा क्यूब मायनस 8 इंटू 3.0535 मायनस 4. कॅल्सीवर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट एफ डॅश ऑफ x2 that is f dash of 3.0535 which becomes equal to f dash of x फाइंड आउट केला आहे पहा, मी इथं रब केलेला आहे, अगोदर तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घेतला असेल तुम्ही, ठीक आहे. एफ डॅश ऑफ 3.0535 ची व्हॅल्यू काय येईल 3x² दॅट इज 3.0535 चा स्क्वेअर मायनस 8. कॅल्सीवर व्हॅल्यू दोन्हीही कॅल्क्युलेट करा. मी डायरेक्टली व्हॅल्यू सांगते तुम्हाला, एफ ऑफ x2 येतोय तुमचा 0.0424 आणि एफ डॅश ऑफ x2 येतोय 19.9716. ठीक आहे, पहा x1 ची व्हॅल्यू 3.1217 आहे, x2 ची व्हॅल्यू काय आली आहे 3.0535. दोन्हींमध्ये फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट कुठेही सिमिलॅरिटी नाही आहे. नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशन घेऊया. नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशनमध्ये आता काय करावं लागेल, थर्ड ॲप्रॉक्सिमेशन. आता मी इथेच रब करते पहा, थर्ड ॲप्रॉक्सिमेशनमध्ये कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल, x3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. फॉर्म्युला इज x3 is equal to x2 minus f of x2 divided by f dash of x2. सो खालच्या सगळ्या व्हॅल्यूज चेंज होतील. काय होईल मग, x3 is equal to x2. आता x2 माहिती आहे तुम्ही फाइंड आउट केलं आहे पहा, किती आला आहे 3.0535 दॅट इज 3.0535 मायनस एफ ऑफ x2 फाइंड आउट केला आहे, किती आला आहे 0.0424 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x2 तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे, किती आला आहे 19.9716. कॅल्सीवर ह्याची व्हॅल्यू काय करायची कॅल्क्युलेट करायची. मी डायरेक्टली व्हॅल्यू लिहिते पहा, x3 ची किती येते 3.0514 3.0514. नेक्स्ट काय फाइंड आउट करता, एफ ऑफ x3 फाइंड आउट करता, दॅट इज एफ ऑफ x3 ची व्हॅल्यू किती आहे 3.0514. एफ ऑफ एक्स मध्ये ही व्हॅल्यू 3.0514 सबस्टिट्यूट करायची आहे. एफ ऑफ एक्स तुमचं काय x³ मायनस 8x मायनस 4 आहे. सो 3.0514 चा क्यूब मायनस 8 इंटू 3.0514. नेक्स्ट मायनस 4. कॅल्सीवर व्हॅल्यू काय करा कॅल्क्युलेट करा.
एफ डॅश ऑफ x3 दॅट इज एफ डॅश ऑफ x काय आलता तुमचा 3x² - 8 आलता. सो 3 × 3.0514 चा स्क्वेअर मायनस 8. दोन्ही व्हॅल्यू कॅल्सीवर कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पहा एफ ऑफ x3 आली आहे तुमची -0.002 ट्रिपल 0 आहे 0002 येते आहे. आणि एफ डॅश ऑफ x3 19.9331 एवढी येते. पहा x2 आणि x3 चेक करा काय सिमिलॅरिटी आहे का, तर आहे. पहा x2 मध्ये 3.0535 आहे आणि x3 मध्ये 3.0514 आहे. म्हणजे फर्स्ट 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत व्हॅल्यू सेम येते. आपल्याला काय करायचं आहे ॲटलिस्ट फर्स्ट 3 डेसिमलपर्यंत फाइंड आउट करायचे. सो नेक्स्ट इटरेशन किंवा नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशन किती नंबरचं ॲप्रॉक्सिमेशन आता 4th ॲप्रॉक्सिमेशन. 4th ॲप्रॉक्सिमेशन काय फॉर्म्युला येईल 4th ॲप्रॉक्सिमेशनचा. 4th ॲप्रॉक्सिमेशनचा काय फॉर्म्युला येईल. सो तुम्हाला काय फाइंड करावं लागेल x4 फाइंड आउट करावं लागेल. x4 इज इक्वल टू x3 एफ ऑफ x3 एफ डॅश ऑफ x3 फाइंड आउट करावं लागेल. ते ऑलरेडी आपण इथं फाइंड आउट केले. पहा सबस्टिट्यूट करा. x3 ची व्हॅल्यू किती आहे 3.0514 मायनस एफ ऑफ x3 फाइंड आउट केलं आहे. पहा -0.0002 डिवाइडेड बाय एफ डॅश ऑफ x3 इज 19.9331. पहा हे मायनस आणि हे मायनस सेंटरला कोणतं साईन होईल ॲडिशनचं साईन होईल. कॅल्क्युलेशन करताना सिम्बॉलकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. एक सिम्बॉल जरी चुकला तरी तुमचं पूर्ण कॅल्क्युलेशन चुकणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे 3.0514 प्लस 0.0002 डिवाइडेड बाय 19.9331. कॅल्सीवर व्हॅल्यू फाइंड आउट करा. पहा x4 ची काय व्हॅल्यू येते आहे x4 3.0514 3.0514 चेक करा. पहा x3 आणि x4 च्या व्हॅल्यू नियर अबाउट आहेत का, तर x3 ची व्हॅल्यू पण 3.0514 येते आणि x4 ची व्हॅल्यू पण 3.0514च येते. सो दोन्ही व्हॅल्यू नियर अबाउट आहेत. म्हणजे इथे तुम्हाला काय करावं लागेल तुमचे इटरेशन्स स्टॉप करावे लागतील. सो 4th ॲप्रॉक्सिमेशन पर्यंत तुमचे काय राहणार आहे लास्ट आन्सर राहणार आहे. देअरफॉर काय विचारले तुम्हाला आता फाइंड अ रियल रूट करेक्ट टू द 3 डेसिमल प्लेसेस ऑफ द इक्वेशन. सो रूट काय येणार आहे देअरफॉर दी रूट ऑफ द इक्वेशन इज therefore the root of equation is 3.051 up to the 3 decimal places which is our required solution. पहा प्रत्येकाने व्यवस्थित प्रोसिजर एकदा वाचून घ्यायची आहे आणि नंतरच एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायचे. ठीक आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देते. पहा काय करायचं आहे मी सांगते. तुम्ही काय करायची सिमिलर प्रोसिजर काय करायचे ॲप्लाय करायची आहे. कशावर तुमच्या गिव्हन दिलेल्या एक्झाम्पलवर. क्वेश्चन हाच राहणार आहे. फक्त आता इथे रूट नाही आहे गिवन मध्ये दिलेलं. पहा फाइंड द व्हॅल्यू
नेक्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ, क्वेश्चन आहे सेकंड, प्रत्येकाने राईट डाऊन करून घ्यायचं आहे. मी कसं सॉल्व करायचं आहे ते सांगणार आहे, तुम्ही घरी सॉल्व करायचं आहे. पहा हा क्वेश्चन, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर रूट 12 using Newton-Raphson method, using Newton-Raphson method correct to 4 decimal places, correct to 4 decimal places. 4 decimal places पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आन्सर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो गिवन मध्ये काय दिलंय पहा, स्क्वेअर रूट 12 दिलंय. आतापर्यंत जे फंक्शन मागच्या एक्झाम्पलमध्ये दिलं होतं ते काय होतं, फंक्शन दिलेलं होतं. कोणतं होतं, x³ मायनस 8x मायनस किती 4 होतं ना, इज इक्वल टू 0. हे काय दिलं होतं, फंक्शन दिलेलं होतं. एफ ऑफ एक्स आपण इझिली लिहू शकत होतो की इक्वल टू 0 हे एफ ऑफ एक्स येत आहे. इथं काय स्क्वेअर रूट 12 दिलेलं आहे. मग लेट किंवा सपोज, काय सपोज करणार आहे तुम्ही, सपोज x इज इक्वल टू स्क्वेअर रूट 12 सपोज करायचे. नेक्स्ट आता हे स्क्वेअर रूटचं साईन आहे, हे स्क्वेअर रूटचं साईन घालवण्यासाठी काय करावं लागणार आहे, बोथ साईडचा स्क्वेअर घ्यावं लागणार आहे. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. हे कशासाठी करतोय, आपल्याला एक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी. का, कारण आपल्याला एफ ऑफ एक्स लागणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स लागणार आहे. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, काय येईल मग नेक्स्ट स्टेपला, x² इज इक्वल टू 12. आता हा 12 इकडे पॉझिटिव्हमध्ये इकडे लेफ्ट हँड साईडला आणला तर काय होईल, तो निगेटिव्ह होईल. दॅट इज x² मायनस 12 विच बिकम्स इक्वल टू 0. म्हणजे तुमचं काय झालं, इथं इक्वेशन फाइंड झालंय पहा, x² मायनस 12 विच बिकम्स इक्वल टू 0. दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय येईल, x² मायनस 12. एफ ऑफ एक्स फाइंड आउट झाला. आता इथं गिव्हनमध्ये कुठेही तुम्हाला x0चं मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्ही x0 काय घ्यायचं आहे. मग कसं x0 फाइंड आउट करणार, जसं फॉल्स पोझिशन मेथडमध्ये काय करत होता तुम्ही, ट्रायल मेथड घेत होता. कशी, एफ ऑफ 0 फाइंड आउट करायचा, एफ ऑफ 1 फाइंड आउट करायचा आणि काय करत होता, फर्स्ट व्हॅल्यू जे सपोज एफ ऑफ x0 हा तुमचा काय आला पाहिजे, लेस दॅन 0 आला पाहिजे आणि एफ ऑफ x1 काय आला पाहिजे, ग्रेटर दॅन 0 आला पाहिजे. तेव्हा हे रूट तुमच्या दोन्ही x0 आणि x1 मध्ये लाईज असायचे. सिमिलरली न्यूटन-रॅप्सन मेथडमध्ये पण तुम्हाला काय करायचे, दोन रूट फाइंड आउट करायचे, कशामध्ये लाईज आहे ते चेक करायचे आणि त्या दोन्ही रूटचा मिडल पॉईंट हा तुमचा काय असणार आहे, x0 असणार आहे. व्यवस्थित फाइंड आउट करायचं आहे. पहा मी तुम्हाला सांगते कसं फाइंड आउट करायचं आहे. फर्स्टली काय करता तुम्ही, एफ ऑफ 0 चेक करता. एफ ऑफ 0 चेक करूया, किती येतोय, 0² मायनस 12 दॅट इज मायनस 12 लेस दॅन 0 आला. एफ ऑफ 1 घ्या, एफ ऑफ 1 इज 1² मायनस 12 किती, मायनस 11 विच इज ऑल्सो लेस दॅन 0. एफ ऑफ 2 घ्या, 2² मायनस 12 दॅट इज 4 मायनस 12 किती, मायनस 8